चर्चा करून दिली आहे। तर आझाद मैदानावर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगे यांच्यामध्ये झालेली चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली। मराठवाड्यामधील सगळे मराठा कुणबीच असा जीआर काढल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे। मनोज जरांगेंनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे। निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगेंमध्ये जवळपास 40 मिनिटे झालेली चर्चा निष्फळ ठरली। या चर्चेत न्यायमूर्ती शिंदेंसोबत कोकण आयुक्त विजय सूर्यवंशीही उपस्थित होते। जरांगेंनी या चर्चेत शिंदे समितीला मराठवाड्यातला सगळा मराठा सरसकट कुणबी करा यावर तडजोड नसल्याचं स्पष्ट केलं। मराठवाड्यातला मराठा जो कुणबी त्याच्यामुळे तिथं तडजोड नाहीच। तुम्ही काही मला आता काय सरकार असल्यावर तुम्हाला शेवटी समिती असते, तुम्हाला नसतं बोलता येत। तुम्हाला जे जसं म्हणते तसं करते तसं करते। ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा, समिती घे इकडं अहवाल आम्हाला करा, ते का रात्रीच करते। आता नाही परवा दिवशी 29 जाती घातल्या। सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेटच्या नोंदणीनुसार उद्या सकाळपासून प्रमाणपत्र द्या, त्यासाठी मी वेळ देणार नसल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलं। उद्या सकाळपासून या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅझेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला सुरुवात केली। हैदराबाद गॅझेटेर आणि सातारा संस्थांच्या गॅझेटेरला 1 मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही आहे। बॉम्बे गॅझेट आणि औंध संस्थांच्या गॅझेटसाठी मात्र जरांगेंनी सकारात्मकता दर्शवली आहे। या दोन याला वेळ द्यायला तयार आहेत आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि औंध संस्थांना द्यायला वेळ तयार आहे। मागासवर्गीय आयोगासाठी 2 महिन्यांचा वेळ देण्यासाठी सुद्धा जरांगे तयार होते। तुमच्या शब्दाला ते वरचे याला लय झालं ते 8-15 दिवस म्हणता येईल, चला ठीक आहे 2 महिने ठीक आहे चला। याला नाही, या 2 विषयाला मी 1 मिनिट नाही। 158 मराठ्यांनी बलिदान दिलं असून त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख आणि नोकरी देण्याची मागणी जरांगेंनी यावेळी समिती समोर केली आहे। तर सरकारकडे फक्त पुढच्या शनिवार आणि रविवार पर्यंतचा वेळ असल्याचाही इशारा जरांगेंनी दिला। इतके मराठी येड आहेत म्हणून मराठी मुंबईला आले आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही तर एक बी मराठी लेकरू बाळासाहेब घर राहणार नाही। फक्त शिंदे समिती इमानदारीने सांगतो, शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा घरी दिसणारच नाही। 40 मिनिटं चाललेली ही चर्चा अखेर निष्फळ ठरली आणि जरांगेंचा निरोप सरकारपर्यंत पोहोचवू असं सांगत निवृत्त न्यायमूर्ती शिंदे निघून गेले। जरांगे पाटलांचं समाधान झालं? काही प्रमाणात समाधान झालेलं आहे। बाकीची पुढची फेरी आहे ती मंत्रिमंडळात चर्चा केल्यानंतर पुढची चर्चेची फेरी होईल। काही गोष्टींना तत्वता मान्यता दिलेली आहे, त्याच्यावरती जरांगे पाटलांची काही प्रतिक्रिया आहेत, त्यांची मतं आहेत ती मंत्रिमंडळाला सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल।